नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज जी सहकार विभागाची परीक्षा झाली त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले होते त्याच्यावर एक चर्चा करणार आहोत। अर्थातच ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याच्या हातात मिळत नसल्यामुळे ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट जशा तसे प्रश्न आपल्याला समजू शकत नाहीत, परंतु विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या परीक्षार्थींनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं की कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले जातात। TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हे जे प्रश्न आहेत हे अतिशय उपयुक्त ठरणार आहेत, कारण आपण नेमक्या कोणत्या विषयातील कोणत्या घटकावर भर दिला पाहिजे, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात हे याच्यावरून आपल्या लक्षात येईल। त्याच्यामुळे आपण हे घटक कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये सामान्य ज्ञान या घटकावर जे प्रश्न विचारलेले आहेत, फुलझाडांच्या जाती आहेत, त्याच्यानंतर लढाया आहेत। ह्या ज्या लढाया आहेत या लढायांच्यामध्ये कलिंगचं युद्ध हा तर एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। कलिंगच्या युद्धावर वारंवार प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत, पण मध्ययुगीन भारतातल्या ज्या लढाई आहेत म्हणजे आपण बघतो की ज्यावेळेला सर्वप्रथम मध्ययुगीन भारतामध्ये इसवी सन 712ला मोहम्मद बिन कासिमनं केलेलं जे पहिलं आक्रमण आहे, ह्या इसवी सन 712च्या आक्रमणापासून त्याच्यानंतर गजनीच्या मुहम्मदाने इसवी सन 1000मध्ये केलेलं आक्रमण, गजनीच्या मुहम्मदाने केलेली भारताची लूट, त्याने आत्तापर्यंत केलेल्या ज्या 17 स्वाऱ्या किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराची लूट वगैरे या घटकावर प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की रजिया सुलतान हिच्यावर सुद्धा या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। तो मुद्दा मी इथे खरं तर इन्क्लूड करणं विसरलेलो आहे। रजिया सुलतानावर सुद्धा आजच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला होता। म्हणजे मध्ययुगीन भारताचा जो कालखंड आहे, मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात। रजिया सुलतान आपल्याला माहिती आहे की तिचा कालावधी विचारलेला होता। तिचा जो कालावधी आहे, रजिया सुलतान जी आहे ही भारतामध्ये कोणत्या कालामध्ये राज्य करत होती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता। इसवी सन 1236 ते 1240 आपल्या सर्वांना माहिती आहे की रजिया सुलतान जी आहे ही पहिली मोघल राज्यकर्ती मानली जाते। मोघल घराण्यातली पहिली राज्यकर्ती स्त्री रजिया सुलतान की जी दिल्लीच्या गादीवर 1236 ते 1240 या दरम्यान होती। 1240ला तिचा लढाईमध्ये तिची हत्या झाली आणि त्याच्यानंतर बलबन गादीवर आलेला होता। तर रजिया सुलतानवर प्रश्न विचारला जातोय। मोहम्मद घुरीचं जे युद्ध आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जातोय, किंवा परत दक्षिण भारतातल्या ज्या लढाया आहेत त्या दक्षिण भारतातल्या लढायांच्यामध्ये मग आपल्याला लक्षात येईल की मलिक काफूर असेल किंवा अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिण भारतातली जी राज्य आहेत कशी खालसा केली याच्यावर या परीक्षामध्ये प्रश्न विचारला जातोय। त्याच्यानंतर चालू घडामोडीवर जे प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये तुमच्या लक्षात येईल की चालू घडामोडीवर प्रश्न जे आहेत अगदी लेटेस्टवर विचारले जात आहेत। म्हणजे तुम्हाला अगदी जानेवारी फेब्रुवारी वगैरे करण्याची गरज नाही आहे। हे तर सहकार संस्थेचं जे विधेयक आहे, सहकार संस्थेचं जे विधेयक आहे आपल्याला माहिती आहे की त्यातील सहकारी सोसायटी संशोधन विधेयक असं आपण म्हणतो। हे जे सहकारी सोसायटी संशोधन विधेयक आहे हे 2023चं आहे। सहकारी सोसायटी संशोधन विधेयक या विधेयकावर प्रश्न विचारलेले आहेत आणि ही घटना आपल्याला माहिती आहे। नुकतंच जे संसदेचं अधिवेशन पार पडलं 1 ऑगस्ट 2023ला याला राज्यसभेमध्ये संमती मिळाली आहे। 1 ऑगस्ट 2023ला राज्यसभेमध्ये संमती मिळालेली आहे। त्याच्या अगोदर लोकसभेमध्ये हे 25 जुलै 2023ला संमत झालेलं होतं। तर अगदी या 1-2 महिन्यामधल्या ज्या म्हणजे अगदी आपण असं म्हणू शकतो की परीक्षेच्या अगोदरच्या आठवड्यापर्यंतच्या चालू घडामोडी विचारल्या जात आहेत। त्यामुळे आत्ताच्या चालू घडामोडीकडे थोडंसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे। किंवा इथे आपण बघू शकतो की ही जी सॅपची जी स्पर्धा आहे, सॅप साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, ही जी फुटबॉलची स्पर्धा आहे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन याच्यावर प्रश्न विचारलेला होता। साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन ही जी स्पर्धा झालेली आहे अगदी लेटेस्ट ही स्पर्धा झालेली आहे, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन। काही वेळेला तो फुल फॉर्म सुद्धा विचारला जाईल, त्यामुळे मुद्दाम फुल फॉर्म लिहित आहे। साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन आपल्याला माहिती आहे की
याचा अंतिम मुकाबला जो आहे तो इंडिया आणि कुवेत यांच्या दरम्यान झालेला होता आणि भारताने हा सामना जो आहे तो 5-4 या फरकाने जिंकलेला होता. इथे प्रश्न विचारताना तुम्हाला आपला कॅप्टनचं नावसुद्धा विचारलं जाईल. भारतीय संघाचा कॅप्टन जो होता तो सुनील छेत्री आहे फुटबॉल संघाचा, त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या सॅप चॅम्पियनशिपवर प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर लोकसभेच्या कार्यकालाबद्दल, लोकसभेचा कार्यकाल जो आहे म्हणजे संसदेबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत. पुढे सहकारी संस्थेचं विधेयकसुद्धा विचारलेलं होतं. तर लोकसभेची आपल्याला माहिती आहेत, लोकसभेच्या ज्या तरतुदी आहेत ह्या लोकसभेच्या तरतुदीमध्ये कलम 83(2) मध्ये लोकसभेचा कार्यकाल नमूद करण्यात आलेला आहे. लोकसभेचा कार्यकाल जो आहे हा 5 वर्षाचा आहे आणि जर समजा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाल आपल्याला 1 वर्षांनी वाढवता येतो आणि ती आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं भाग पडतं, तर त्या लोकसभेच्या कार्यकालावर विचारलेलं आहे. राज्यसभा हे संसदेचं कायम सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल मात्र 6 वर्षाचा असतो आणि लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे किंवा लोकसभेची रचना याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकसभेची रचना आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये लोकसभेत जास्तीत जास्त 550 सदस्य असतील. याच्यामध्ये 530 सदस्य जे आहेत हे राज्याचे प्रतिनिधी असतात. 530 सदस्य जे आहेत हे राज्याचे प्रतिनिधी असतात. 20 सदस्य जे आहेत हे केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी असतात. यापूर्वी 2 सदस्य अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर 2 सदस्य हे अँग्लो इंडियन समाजामधून घेतले जायचे. अँग्लो इंडियन समाजामधून 2 सदस्य घेतले जायचे. पण आपल्याला माहिती आहे की 104वी घटनादुरुस्ती विधेयक जे आहे, 104वी घटनादुरुस्ती विधेयक, ज्या विधेयकानुसार SC STचं आरक्षण कायम ठेवलं, परंतु अँग्लो इंडियन समाजातले 2020चं आहे हे 104वी घटनादुरुस्ती, याच्यानुसार मात्र अँग्लो इंडियन समाजाला तर लोकसभेवर किंवा विधानसभेवर प्रतिनिधित्व दिलं जात नाही. त्यामुळे 550 ही जी सदस्य संख्या आहे कलम आर्टिकल 82 मध्ये याची तरतूद केलेली आहे. तर याच्यावर प्रश्न विचारलेला होता, संसदेवर प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामुळे संसद हा जो घटक आहे हा सर्व विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण पाहिला, वेगवेगळी घटनेतली आर्टिकल विचारली जात आहेत आणि ही आर्टिकल जी आहेत ही महत्त्वाची आर्टिकल विचारली जात आहेत. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पंतप्रधान पदाची तरतूद, राष्ट्रपती पदाची तरतूद, सर्वोच्च न्यायालयाची तरतूद, वटहुकूम याच्याशी संबंधित जी कलमं आहेत ती विचारली जातात. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि कलिंग युद्ध, TCSचा मला वाटते प्रत्येक प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली तर त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य हे सगळ्यात आवडता मुद्दा TCSच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य जो आहे ह्या चंद्रगुप्त मौर्याने धनानंदाचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली होती आणि हा जो चंद्रगुप्त मौर्य आहे ह्या चंद्रगुप्त मौर्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्याव्या लागतील की त्याच्यावर चंद्रगुप्त मौर्याच्या बाबतीमध्ये, चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. त्याने नाग घराण्याचा जो शेवटचा राजा धनानंद, तुम्ही त्याची मालिका पण पाहिली असेल, धनानंद, ह्या नंदवंशाचा नाश जो आहे हा चंद्रगुप्त मौर्याने केलेला होता. आणि ह्या चंद्रगुप्त मौर्यांच्या बाबतीमध्ये आणखी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चंद्रगुप्त मौर्य यांना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, अर्थात हे चंद्रगुप्त मौर्यांचं मौर्य साम्राज्याची स्थापना करणं वगैरे हे चंद्रगुप्त मौर्यांचं स्वप्न नव्हतं, तर धनानंदाच्या दरबारामध्ये आर्य चाणक्यांचा म्हणजे कौटिल्यांचा जो अपमान झालेला होता त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, किंवा तो अपमान आपला माहिती आहे की चाणक्यांनी धनानंदाच्या दरबारामध्ये सांगितलेलं होतं, जोपर्यंत मी नंदकुळाचा नाश करत नाही तोपर्यंत माझ्या शेंडीला गाठ बांधणार नाही. आणि त्याच्यानंतर ते योग्य सम्राष्ट्राच्या प्रतीक्षेमध्ये बाहेर पडले. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला शोधलं, त्याला संपूर्ण प्रशिक्षण दिलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली आर्य चाणक्यांच्या किंवा त्याला कौटिल्य असं तुम्ही म्हणता त्यांच्या ग्रंथावर देखील प्रश्न विचारला जातोय. अर्थशास्त्र हा जो कौटिल्यांचा ग्रंथ आहे, अर्थात हा कौटिल्यांचा जो ग्रंथ आहे हा नाव अर्थशास्त्र असलं तरी तो राजकारणावर आधारित आहे.
राज्य प्रशासन कसं करावं, राज्याने राज्य प्रशासन कसं चालवावं किंवा सत्तेचा सांभाळ कसा करावा, जनतेची काळजी कशी घ्यावी, याच्या सगळ्या तरतुदी ह्या अर्थशास्त्र ह्या ग्रंथात आहेत. तर हा जो ग्रंथ आहे हा आर्य चाणक्याने लिहिला, याच्यावर सुद्धा परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. आणि मग चंद्रगुप्त मौर्य जो आहे हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की याच्यात आणखी काय विचारलं जाऊ शकतं की मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यासाठी कोणी सहकार्य केलं, तर ते चंद्रगुप्त मौर्याचे मार्गदर्शक कोण, तर आर्य चाणक्य किंवा कौटिल्य किंवा त्यांना विष्णुगुप्त असंही म्हटलं जातं. विष्णुगुप्त असं म्हटलं जातं. त्यांचा ग्रंथ कोणता, अर्थशास्त्र. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातोय. त्याच्यानंतर पुढे चंद्रगुप्त मौर्यांच्या नंतर त्यांचे वडील बिंदुसार गादीवर आले. चंद्रगुप्त मौर्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सेल्युकस निकेटरचा पराभव केला. सेल्युकस निकेटरच्या वेळेला आर्य चाणक्यांच्या चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारामध्ये असणारा जो सेल्युकस निकेटर जो आहे, या राजाचा सुद्धा त्यांनी पराभव केलेला होता. आणि सेल्युकस निकेटरचा जो राजदूत आहे मॅगॅस्थिनिस, याने कोणता ग्रंथ लिहिला, हा एक प्रश्न विचारला जातो. मॅगॅस्थिनिसचा जो ग्रंथ आहे, हा मॅगॅस्थिनिसचा इंडिका हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहासाचा बऱ्यापैकी आपला अभ्यास दिसून येतो. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे. त्याच्यानंतर मग बिंदुसार आहे. बिंदुसारानंतर सम्राट अशोक आहे. आणि सम्राट अशोक तुम्हा सर्वांना माहिती असेल की सम्राट अशोक जो आहे, हा सम्राट अशोक बिंदुसाराचा सगळ्यात तसं म्हटलं तर लहान मुलगा, किंवा सम्राट अशोकाची जी आई होती ती बिंदुसारापासून बरेच वर्ष लांब राहत असल्यामुळे अशोकाला एक सापत्न्याशी वागणूक मिळालेली होती. तो सम्राट होण्याच्या अगोदर उज्जैनीचा राज्यपाल म्हणून सुद्धा काम करत होता. आणि सम्राट अशोक त्याच्या लहानपणापासून त्याला अतिशय यातना किंवा छळ त्याचा झालेला असल्यामुळे, किंवा त्याच्या भावांनी त्याच्या विरुद्ध केलेल्या वेगवेगळी जी कुंभाड असतील त्यामुळे त्याच्यामध्ये तो, आपण बघतो त्याला अगदी असा खुनशी वृत्तीचा झालेला होता. आणि त्याच्यानंतर त्याने हे जे कलिंगाचं युद्ध पुकारलं, कलिंगाचं युद्ध एक साधारणपणे मला वाटतंय इसवी सन 261-262च्या आसपासचं असेल. तर ह्या कलिंगाच्या युद्धावर प्रश्न विचारला जातो. हे जे कलिंगाचं युद्ध आहे, हे कलिंगाचं युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोक त्यामध्ये जिंकला, परंतु त्यावेळेला झालेली जी प्रचंड जीवितहानी आहे, तो रणांगणावर असणारा जो रक्ताचा संपूर्ण अगदी चिखल झालेला होता, असं आपण म्हणू शकतो की मांसाचा आणि रक्ताचा चिखल झालेला होता. ते पाहिल्यानंतर सम्राट अशोकाचं मतपरिवर्तन झालं आणि त्याच्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तर कलिंगाच्या युद्धावर एक वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर माहिती प्रसारण सहकार संस्थेची विधेयकं, म्हणजे आत्ताचं जे लोकसभेचं अधिवेशन झालं, त्या लोकसभेच्या अधिवेशनातली सगळी विधेयकं आपण व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रार्थना समाजावर किंवा उपासना समाजावर प्रश्न विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने GSचा जर आपण ओव्हरऑल विचार केला, तुमच्या लक्षात येईल की GSवर जे प्रश्न विचारले जात आहेत, यामध्ये सहकारच्या परीक्षेमध्ये तर आपल्याला लक्षात येते चालू घडामोडी, इतिहास हा जो घटक आहे तो घटक आहे. भूगोलावर काही प्रश्न विचारले जात आहेत. आता मराठी हा जो घटक आहे, याच्यामध्ये उतार्यावर 5 प्रश्न विचारलेत. समानार्थी शब्द 3 विचारलेले आहेत. विरुद्धार्थी शब्द आहे, यामध्ये समानार्थी शब्द कोणता नाही, कोणता आहे असं विचारले. संधी विचारलेले आहेत. हे संजना, सुचित्रा, सूर्यकांता, काना, गमन असा वगैरे आहे, असे काही शब्द. म्हणी होत्या 3 प्रश्न प्रयोगावर आणि 3 प्रश्न समासावर. मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो, लक्षात ठेवा की प्रयोग आणि समास हे 2 टॉपिक अतिशय चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि अतिशय व्यवस्थित ह्याचं विश्लेषण तुम्हाला करून दिलेलं आहे. त्यामुळे प्रयोग आणि समास हे 3 आणि 3 6 प्रश्न, म्हणजे हा घटक अगदी पूर्ण मेरिट बदलणारा आहे. त्याच्यामध्ये द्विगु समासावर वगैरे प्रश्न विचारले होते, वेगवेगळ्या समासावर प्रश्न विचारले जात आहेत, संधी या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर अजून विभक्तीवर प्रश्न विचारले जात आहेत आणि लिंग, वचन, सामान्य रूप या घटकावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे हा भाग एक थोडासा सर्वांनी बघून घ्या. अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये बैठक व्यवस्था अगदी ठरलेला पॅटर्न आहे. अक्षर मालिका, अंक मालिका, चुकीची पदं, तुलना, चिन्हांच्या अदलाबदल, म्हणजे जे बॉडमासच्या रूलचे जे नियम आहेत, बॉडमासच्या रूलवर आधारित वगैरे
अधिकच्या जागी गुणिले, गुणिलेच्या जागी वजा वगैरे यासारखी जी उदाहरणं आहेत ती विचारली जात आहेत. ऑड मॅन आउट विचारलं जात आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न हे बुद्धिमत्तेवर विचारले जात आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये मराठीप्रमाणेच पॅरेग्राफवर 5 प्रश्न आहेत, फ्रेजेसवर 2 प्रश्न आहेत, सिनॉनिम्सवर प्रश्न विचारलेले आहेत, करेक्ट स्पेलिंगवर विचारलेले आहेत, करेक्ट सेंटेन्सवर विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पॅराजंबल म्हणजे क्रम योग्य लावायचं आहे, व्होकॅब्युलरी, टेन्स, व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे ओव्हरऑल ह्या सर्व प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की TCSच्या प्रश्नपत्रिकांचा एक ठराविक पॅटर्न ठरलेला आहे. उदाहरणार्थ ज्यावेळेला आपण मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या घटकांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये आपल्याला सर्व घटक करणं गरजेचं नाही आहे. काही ठराविक घटक जे आहेत याच्यावर हमखास प्रश्न विचारले जात आहेत. बाकीचे घटक तुम्ही वाचून जा, पण माझ्या मते तरी नाम या घटकामधला नामाचं लिंग, वचन, विभक्ती हे घटक, सामान्य रूप हा घटक, त्याच्यानंतर क्रियापदांचे काळ, क्रियापदांचे अर्थ, क्रियापदांच्या प्रकारावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. क्रियापदांचे जे सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, संयुक्त क्रियापद आहे या प्रकारावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर पुढे जे प्रश्न आहेत हे प्रयोग आणि समास, संधी, प्रयोग आणि समास. जर तसा पण विचार केला तर अगदी 9 ते 10 प्रश्न ह्या 3 घटकावर फक्त विचारले जात आहेत. संधी, प्रयोग आणि समास या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अलंकारावर या ठिकाणी प्रश्न विचारला नाही, पण अलंकार या घटकावर देखील एखाद दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंग्रजीच्या बाबतीमध्ये पण तुमच्या लक्षात येईल आर्टिकल, प्रिपोजिशन हे टॉपिक आहेत, पण त्याचबरोबर व्होकॅब्युलरी या घटकावर जास्त प्रश्न विचारलेत. पॅरेग्राफचे 5 प्रश्न सोडले तर इडियम्स आणि फ्रेजेसवर एक साधारणपणे 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर इडियम्स, फ्रेजेस नंतर सिनॉनिम्स, अँटॉनिम्स एक साधारणपणे 2-2, 3-3 प्रश्न विचारले जात आहेत. निव्वळ व्याकरणावर असा प्रश्न खूप कमी दिसत आहेत. म्हणजे जसं आपल्याला MPSCला व्याकरणाची सवय आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग किंवा पुढे मेक एक्सक्लेमेटरी, मेक ॲफर्मेटिव्ह किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्समध्ये ते नाऊन, प्रोनाऊन वगैरे या घटकावर तुलनेने कमी प्रश्न विचारले जात आहेत. आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स, व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे जे व्याकरणामधले घटक आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर सिनॉनिम्स असतील, अँटॉनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल आणि सर्वात जास्त महत्त्वाचं इडियम्स, फ्रेजेस असतील. तर अशा घटकांच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काही ठराविक घटक आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने करा. फक्त ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विचारलं तर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की पेपरमधले प्रश्न खूप लेंदी आहेत आणि प्रश्न खूप लेंदी असल्यामुळे आपल्याला नेमका कसा प्रश्न वाचला पाहिजे, कोणते प्रश्न वाचले पाहिजेत किंवा मोठ्या प्रश्नामधून नेमकं उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ह्याचा थोडासा सराव करणं गरजेचं आहे. सरळ सेवेच्या ह्या सर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी ओमकार कर अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. आपली दुसरी म्हणजे आत्ता जी नवीन एक फास्टॅग बॅच 21 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर या परीक्षेची ऑनलाईन तयारी तुम्हाला करता यावी यासाठी ओमकार कर अकॅडमीची ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा वेगवेगळ्या परीक्षांसाठी उपलब्ध आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. उद्या 15 ऑगस्ट निमित्ताने आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसवर 10% ते 50% पर्यंत डिस्काउंटसुद्धा उपलब्ध असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्या. धन्यवाद. ऑल दी बेस्ट.